ज्वेलर्स प्रस्तुत दिवाळी विशेषमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज पाडवा आहे आणि याच निमित्तानं मराठी सिनेसृष्टीतली एक मस्त जोडी मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. स्वागत करूया अभिनेता भूषण पाटील आणि त्याची बायको ग्रेसी हिचं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. धन्यवाद. आणि सुरुवातीलाच हॅपी दिवाळी. तुम्हालाही तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस, आणि काय मस्त दिसताय यार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रेसी किती फिट आहे. तू तर आहेच ऑब्व्हियसली, पण ही किती फिट आहे. 7 वर्षाचा मुलगा आहे, तुला बिलकुल पण वाटत नाही. कसं काय हे? माझी आई शुड थँक हर. कारण जीन्स असेल तर मला आता वर्कआउट करायला वेळच मिळत नाही, बिकॉज आय एम बिझी टू द डे. पण हां, थोडंफार असं रनिंग अराउंड होऊन जातं. वा, जेनेटिक्स. आई बेंगॉली आहे आणि वडील कॅथलिक. सो बिकॉज ऑफ बेंगॉली जीन्स, एक तर स्किन आणि हेअर, सो दॅट दे हॅव गिफ्टेड दॅट वे. फादर वॉज व्हेरी फिट, तर वडील तिचे खूप फिट होते. सो आय थिंक जेनेटिकली तिला ते गिफ्ट मिळालं आई वडिलांकडून. येस, आणि भूषण आपण अनेकदा भेटलो याआधी आणि वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये तुझ्याबद्दल मला बऱ्याच गोष्टी कळल्यात, पण हिला आज मी पहिल्यांदा भेटली. जरा मला हिची ओळख मला पण ऐकायचं. ग्रेसी नरोना पाटील माझी बायको. जवळपास 11 वर्ष झाली आमचं लग्न झालंय. आमचा 7 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव जार पाटील आहे. पहिल्यांदाच ज्यावेळी ग्रेसीला भेटलो त्यावेळी माझा एक मित्र इश्क बेक्टर म्हणून, सो तो त्यांच्या घरी मला एका हाऊस पार्टीसाठी त्यांच्या घरी घेऊन गेला होता. तिच्या बहिणीचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने तिच्या घरी गेलो होतो आणि ते घर आयुष्यभरसाठी माझं सासरवड झालं. ओके, सो इट्स लाईक लव्ह ॲट फर्स्ट साईट. म्हणजे शी वॉज द वन. तिनेच दरवाजा उघडला आणि मी माझ्या मित्राला म्हटलं, अरे किती लोक होते तिथे. इट वॉज थीम पार्टी ठेवला होता आम्ही आणि माझा मित्र, आणि ही वॉज दी ओनली अनइन्व्हायटेड गेस्ट बाय द वे. ओके, मित्राबरोबर आला. मित्राबरोबर आला होता. त्याने मला विचारलं होतं की मी घेऊन येऊ का. आय सेड ओके, मे बी ही इज ब्रिंगिंग हिज गर्लफ्रेंड बट ही ब्रॉट हिम अलोंग. अच्छा ठीक है. दरवाजा खोला आणि सामने खडे आहे. मैंने कहा चलो घरी आ गए डायरेक्टली. पण हे किती छान मराठी बोलते. हे एवढ्या वर्षाच्या सहवासामुळे झालंय का तुला आधीपासून येत होतं? नाही, मला आधीपासून येत नव्हतं, पण स्कूल शाळेमध्ये आम्ही शिकतो ना. पण मी बोलायला लागली लग्नानंतर. थोडं फार प्रयत्न करते. ऍक्च्युली मी मराठी खूप छान बोलते. छान छान, खरंच चांगलं बोलतेस. तू पण शिकवतच वाटतं तिला शब्द का नाही? ऐकून आता नवरा मराठी सिनेमात काम करतो, मराठी सिनेमे बघते. हो, मला समजतं, बघतो, सगळं कळतं. तिला आता मराठी इंडस्ट्री बद्दल खूप माहिती आहे, मराठी सिनेमांबद्दल आता भरपूर काही माहिती आहे. सो मला असं वाटतं ती आता अस्सल महाराष्ट्रीयन आहेच. आहे मी महाराष्ट्रीयन, पण ती अजून छान झाली आहे. क्या बात यार. मला सांग, 11 वर्षाचा हा संसार कसा होता? रोलर कोस्टर होतं, ही स्मूथ जर्नी आहे का व्हॉट एक्झॅक्टली? नाही, ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी प्रेमात पडलो त्याच्या 6 महिन्यात आम्ही लग्न केलं. म्हणजे मला हिला पाहता क्षणी मला ती एक भावना असते ना की हीच ती मुलगी तुमच्या आयुष्यात. तसं झालं आणि द फिलिंग वॉज म्युच्युअल. मला पण. आणि मला आठवतंय की त्याच दरम्यान माझे आजोबा वारले होते आणि ही फ्लाय करायची एअर इंडियात त्यावेळी. सो ती फ्लाईट US वरून फ्लाईटवरून आली. मी माझ्या गावी गेलो होतो आणि ती सरळ माझ्या गावी पोहोचली. तर असं झालं की एकतर आजोबा वारलेत आणि घरातलं ते सगळं इमोशनल वातावरण, आणि त्यात एकतर गावातली मेंटॅलिटी तुला माहिती आहे ना की गर्लफ्रेंड घेऊन आला असं. तर मी खूप घाबरलो. आणि त्या सिच्युएशन मध्ये मित्र सोबत गेली होती. हो, पण त्या सिच्युएशन मध्ये माझ्या आत्या, माझ्या काकू आणि विशेष म्हणजे माझी आजी येऊन मला विचारायला लागली की कोण आहे. म्हटलं आजी अगं मैत्रीण आहे माझी ती. तर आजी मला म्हटलं अरे खूप सुंदर आहे, लग्न करून टाक. असं आम्हाला साईन्स मिळत गेले. म्हणजे कुठे सोबत असं कुठे सोबत गेलो असेल तर असं व्हायचं की अरे. आणि फोटोग्राफ घेतला की आमची मैत्रीण मित्र सगळं सोबत येऊन फोटोग्राफ घेतला की दे यूज्ड टू क्रॉप देमसेल्व्स और बस हम दोनों को रखते थे, पता नहीं क्यों. तो साइन मिळत होता आम्हाला पण. ओके. सो असं झालं. 6 महिन्यांनी लग्न झालं आणि मग त्यानंतरचा खरा प्रवास सुरू झाला. त्यानंतर सुरू होतं. प्रेमात पडणं सोपं आहे, लग्न करणं सोपं आहे, निभावणं कठीण आहे, असं अनेक मोठी माणसं म्हणून गेलेली आहेत, राईट? आणि त्यानंतर रिअल कल्चर पण वेगळं आहे. वी कम फ्रॉम डिफरंट कल्चरल बॅकग्राऊंड्स. पण मी भूषणला सांगितलं होतं की
इवन वन पर्सन, एक इंसान ने भी अगर मना किया तो हम लोग नहीं करेंगे शादी, हमको सबकी ब्लेसिंग्स चाहिए। एक कोई भी इंसान ऐसा नहीं था जिन्होंने कहा कि नहीं करना है। सब लोग चाहते थे कि हम शादी करें। मैंने कहा ठीक है, भगवान की मर्जी है, इसलिए सब हो रहा है, बिकॉज आई डोंट नो, व्हेन इट्स मेंट टू बी, आई थिंक तभी अपने आप रास्ता बन जाता है। सो माझ्या पूर्ण फॅमिलीच्या हिस्ट्रीमध्ये माझ्या घरात कुणीही लव्ह मॅरेज केलं नव्हतं. फर्स्ट टाइम. सो ही ज्यावेळी पहिल्यांदा गावी आली, सगळ्यांना भेटली आणि आम्ही ज्यावेळी ठरवलं की आता आपण ही गोष्ट पुढे नेऊयात आणि घरच्यांची परवानगी घेऊयात, तर नाशिकला माझा सगळा परिवार आला होता. सो मी पहिल्यांदा फक्त त्यांना इंट्रोडक्शन म्हणून की मी असा विचार करतोय म्हणून हिला घेऊन गेलो. सो तिथे माझी संपूर्ण फॅमिली बसली होती आणि याच्या आधी की मी त्यांना सांगेन ते कॅलेंडर घेऊन बसले होते तारखांसाठी. ते म्हटले ही तारीख आहे, ही तारीख माहित पण नव्हता ह्या 3 तारखा आहेत, तारीख वहीं पर फिक्स होने वाला है उस दिन. वी हॅड नो आयडिया. हो, मी म्हटलं हो तिचे वडील खूप आधी वारले, मम्मी आहे, भाऊ इंडोनेशियाला असतो. तर मी म्हटलं हो तिच्या घरच्यांची परवानगी घ्यावी लागेल ना, त्यांची परवानगी घेणं महत्वाचं. ते म्हटले तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय त्याच्या अर्थ त्यांना माहितीच असेल. अच्छा, माहिती होतं पण. हा, तिच्या मम्मीला माहिती होतं. ओके. सो मग माझ्या घरून परवानगी मिळाली, मग तिच्या भावाला मी फोन केला, त्यांची परवानगी घेतली आणि मग असं म्हणून आम्ही 18 नोव्हेंबरला माझ्या बर्थडेच्या दिवशीच आमचं लग्न झालं. आणि योगायोगाने 18 नोव्हेंबरलाच आमच्या मुलाचा जन्मही झाला. किती मस्त, भारी आहे. ट्रिपल सेलिब्रेशन. हा, आणि ना तिने जो उल्लेख केला की कल्चरल डिफरन्स, युजली ना हा एक थोडंसं भीतीदायक गोष्ट असू शकते की कसं कल्चर मॅच करणार. म्हणजे एकदम डिफरंट कल्चर आहे तुमच्या दोघांचं, राईट? तुम्हाला हा विचार होता तेव्हा की सण उत्सव वेगळे किंवा वागणं बोलणं वेगळं, राहणीमान वेगळं, अशा बऱ्याच गोष्टी ना सुरुवातीला छान वाटतं, पण नंतर त्या इम्पॉर्टंट किंवा मॅटर करू शकतात. तुम्ही विचार केला होता कल्चरल डिफरन्सेसचा तेव्हा? मला असं वाटलं होतं की प्रॉब्लेम होईल, कारण कॅथलिक म्हणजे हम लोग सब सेलिब्रेट करते हैं सारे फेस्टिवल्स, ऐसा कुछ नहीं है. पण मला असं वाटलं की भूषणचा घरी फर्स्ट इंटर रिलीजन इंटर कल्चरल मैरिज हो रहा है, क्या होगा. पण लाइक आई सेड कि सबकी ब्लेसिंग्स थे, पता नहीं कैसे अपने आप सब कुछ होने लगा. मला असं वाटतं की कल्चरल डिफरन्स जरी होतात त्या, पण ज्या पद्धतीने माझ्या परिवाराने हिला आत्मसात केलं किंवा हिला जसं स्वीकारलं, तर मला असं वाटतं तिला तिचं कल्चर किंवा तिचं अपब्रिंगिंग, तिचं बॅकग्राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यांनी स्वीकार केलं. ॲज अफ त्यांना हे सगळं एक्सपेक्टेड होतं. त्यामुळे लग्नानंतर मला असं झालं की माझ्या फॅमिलीला त्यांच्या कल्चरमध्ये होणाऱ्या गोष्टी त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की त्यांनी ऑलरेडी त्या गोष्टींचा विचार केला होता की आपल्या घरात एक अशी सून येते जी दुसऱ्या कल्चरमधून येते, जी कॅथलिक आहे. सो त्यांचे बिलीव्ह असतील किंवा त्यांचे सण असतील किंवा त्यांची साजरा करण्याची जी पद्धत असते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच आत्मसात केल्या होत्या. मला असं वाटतं पण कठीण त्यावेळी झालं ज्यावेळी आम्ही गावाला जायला लागलो आणि अनेक गावातल्या वेगवेगळ्या प्रथा, विशेषतः गावात आपण लग्नात गेलो की प्रत्येकाचे पाय पडायचे. तर एक वेळ अशी आली की 50-50-100 लोकांचा पाया पडल्यानंतर ही म्हटली अरे किती मोठा परिवार आहे तुझा, संपतच नाहीये. ओके, पण तुला माहिती होतं ना? पण मी तर घुंगट पण घेतलाय. हो, सगळं करते मी, असं नाही आहे. घरात पूजा वगैरे सगळं करते मी. ओके, पण तुम्हाला सांगितलं नाहीस हे 11 वर्षाचं लग्न किंवा हे 11 वर्षाचा हा संसार आतापर्यंतचा तुझ्यासाठी किती रोलर कोस्टर होता? जास्त रोलर कोस्टर नाही म्हणणार मी, पण दिस इज द एक्सपिरियन्स जे मोस्ट रिलेशनशिप्स मध्ये असतात. पण इट वॉज एडवेंचरस. लाइक एवरी टाइम हमारे रिलेशन नोक-झोंक भी होता है, प्यार भी होता है, रूठना मनाना सब कुछ होता है. इट्स लाइक अ ड्रामा, फिल्म ड्रामा जो होता है ना, वो घर में हमारे भी हो चुका है. हाँ, अभी तो काफी शांत है हम दोनों. आणि ती सांगते पण खूप शांत पद्धतीने सांगते. झालंय हे सगळं. भांडण होत असताना एवढी शांत नसते. नाही, असं नाही आहे. मी आय एम अ वेरी कैलकुलेटेड पर्सन एंड वेरी काम एंड ऐसा कुछ नहीं है. बट हाँ, कभी कभार हो जाता है ट्रिगर, बट वो नॉर्मल ही है ना. आय थिंक प्रत्येकाच्या घरात हे सगळं होत असतं. घर की कहाणी आहे. आणि विशेषतः लग्न झाल्यानंतर एकतर ती फ्लाइंग करत होती, तर तिचं वारंवार ती वेगवेगळ्या परदेशात ट्रॅव्हल करते. महिन्यातनं 20-22 दिवस घरी नसायची. बरं, पुरुषांचं काय असतं ना की लग्नाआधी कम्प्लीट फ्रीडम असतो. बरोबर. सडनली लग्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आन्सरेबल व्हावं लागतं. सो ते अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो. लकीली माझ्या वडिलांनी मला खूप चांगला सल्ला दिला होता. ते म्हटले की
बघ, लग्न ही अतिशय सुंदर गोष्ट आहे, पण सुरुवातीचे जे 2-3 वर्ष असतात ना, ते खूप कठीण असतात. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि पण ज्यावेळी आपण एकत्र राहतो त्यावेळी आपल्याला खरी एकमेकांची ओळख होते आणि त्यावेळी खरा स्ट्रगल स्टार्ट होतो. तर सुरुवातीचे 2-3 वर्ष जर तुम्ही पार पडले ना, की मग नंतरचा प्रवास सुरळीत होतो. सो मला असं वाटतं की त्या रोलरकोस्टर राईड अर्थात होतीच. कधीतरी लहान लहान गोष्टींवरनं भांडण होतात आणि मला असं वाटतं पुरुषांचं नेचर असं की लहान सहान गोष्टींवर आम्ही खूप रिॲक्ट करत नाही, पण स्त्रियांना त्या लहान सहान गोष्टीच महत्वाच्या असतात. हे कळत गोष्टी महत्वाचं पण नाही आता असतात. एक मिनिट मला सांग, आता एवढं जे मचॉरली हा मला सांगतोय, आधी पण हा तुला सांगत होता का हे त्याला काही काही वर्षांनंतर आलेली मॅच्युरिटी आहे ही, की लहान सहान गोष्टींचा विचार नाही करत? मी त्याला आय हॅव सीन हिम ग्रो इन फ्रंट ऑफ मी. Even he used to be very immature. अच्छा. At least now अभी तो एक्सप्लेन कर रहे हैं, तभी वो एक्सप्लेन नहीं करते, मुझे समझना पड़ता था तभी. Okay. अभी एक्सप्लेन करते हैं. बट हम लोग दोनों एक्चुअली हम दोनों साथ में ही मैच्योर हुए इस रिलेशनशिप में. शुरुआत में तो काफ़ी मतलब जब बच्चे नहीं थे तो तब हम ही बच्चे थे. बट देन वो रिलेशनशिप में काफ़ी एक्सपीरियंस होके यू गो थ्रू सो मच एंड देन यू काइंड ऑफ ओवरकम इट and you're there for each other. I mean that is what is important at the end of the day. You know, we feel that is what brought us closer. हम ज़्यादा उसी वजह से हम लोग ज़्यादा कनेक्ट हुए हैं. And moreover, I don't know, हम लोग I love to be around him. Like he's my best friend. Wow. So and I'm in awe of him. Even right now जब वो बात कर रहे हैं ना, मैं देखूँ कितना अच्छा बोलते हैं. Like मुझे तो नहीं होता है ऐसे बोलना, लेकिन हाँ दिमाग में सब कुछ रहता है, लेकिन बाहर निकालना मतलब वो मुश्किल हो जाता है. But no, in this relationship we've learned a lot, and we've overcome a lot, and we've been there for each other. We're strong like that. Yeah. आणि मला असं वाटतं आम्ही वी बोथ कम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. म्हणजे माझे वडील शेतकरी आहेत, तिचे वडील साधारणतः 20 वर्षापूर्वीच गेले आणि भाऊ परदेशात असतो. इथे फक्त आई आणि बहीण असते. तर आमच्या दोघांचं फॅमिली बॅकग्राऊंड असं होतं की आम्हाला माहिती की आपलं विश्व आपल्यालाच घडवायचं आहे, ते आपल्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, पण जो स्ट्रगल आपला आहे, जी आपली जर्नी आहे ती आपल्यालाच फेस करावी लागणार आहे. आणि ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी मी खूप इस्टॅब्लिश नव्हतो, त्यावेळी फक्त ही काम करत होती. बरोबर, मला त्यावेळी असं वाटायचं की आता आपला स्ट्रगल संपला, आता इथून पुढे आपलं करिअर छान चालू होणार आहे, आपण आपला संसार सांभाळायचा आहे, आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत. पण आपण विचार केल्यासारखं ज्यावेळी होत नाही. अर्थात फिल्म इंडस्ट्री अनप्रिडिक्टेबल आहे. आज एक फिल्म मिळाली, पुढची फिल्म कधी मिळेल माहिती नसतं. तर ह्या अनसर्टनिटीज मध्ये त्याच वेळी लग्न झालंय आणि लग्नाचा पण तो सुरुवातीचा फेज, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्र आल्या ना, तो देवर टू मेनी थिंग्स हॅपनिंग. बरं, आम्ही जसं आम्ही म्हटलं की रिलेशनमध्ये आम्हीच इमॅच्युअर्ड होतो, आम्ही फक्त 6 महिने एकमेकांना ओळखत होतो आणि आम्ही लग्न केलं. पण मला असं वाटतं इट वॉज मेंट टू बी. जसं ती म्हटली की आम्ही सोबत ग्रो झालो. जे काय आमचं छोटंसं विश्व आम्ही निर्माण करतोय ते एकत्र सोबत जोडीने बरोबरीने निर्माण करतोय. सो असं आतापर्यंतचं आमचं चाललंय. ग्रेसी, आता भूषणने सांगितलं ते म्हणजे जेव्हा तुम्ही भेटलात किंवा लग्नाचा निर्णय झाला तेव्हा तो एस्टॅब्लिश होत होता इंडस्ट्रीमध्ये. खरं तर ना ॲक्टिंग हा असा जॉब आहे की तो खूप अनस्टेबल आहे. कोविडमध्ये आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं की काय होईल माहीत नव्हतं. यु नो, अशा वेळी की आपण एका ॲक्टरशी लग्न करूया, माहीत नाही की किती वर्ष पुढे स्ट्रगल असेल. टफ डिसिजन आहे हा तेव्हा घेणं, राईट? तुझ्या बॅक ऑफ द माइंड काय विचार होता जेव्हा तू ठरवलं की भूषणशी आपण लग्न करूया? सी, अगदी मी तुम्हाला सांगितलं होतं की आय एम व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह, बट नॉट इन दिस सेन्स. जेव्हा प्रेमाचा मुद्दा येतो तेव्हा आय एम अ हार्ड कोर रोमॅन्टिक. आणि मी हे सगळं विचार केला नाही. मला माहीत होता की भूषणला ॲक्टिंग करायचं आहे आणि मला माहीत होता की ही विल सक्सीड नो मॅटर वॉट. बट ॲक्टर के साथ शादी करणं मतलब इतकं मी तेव्हा विचार नाही केला. पण जेव्हा आम्हाला माहीत होता की आम्ही दोघांना क्या बोलते हैं साथ में होना है, क्योंकि ऐसा एक हादसा या हादसा नहीं बोलेंगे, इंसिडेंस, एक प्रसंग, ऐसा कुछ हुआ था हमारे साथ, एक स्पार्क था जिसकी वजह से मला माहीत पडला की तेव्हाच मला माहीत पडला दिस इज द गाय आय हॅव टू मॅरी. आणि मला हे नाही माहीत होतं की भूषणला माहीत आहे की नाही. पण त्याच्या नेक्स्ट डे पुढच्या दिवशी आम्ही भेटलो.
पार्टीच्या दुसऱ्या दिवशी नाही पार्टी नाही, पार्टी नंतर काही दिवस आम्ही मित्र म्हणून, कारण पार्टी झाला हे सगळं मला माहित आहे की त्या भूषण इज अन ॲक्टर हे सगळं माहीत होतं. पण जेव्हा आम्ही मित्र होतो आणि आम्ही वी वर हँगिंग आउट, तेव्हा असं काही एक इन्सिडेंट झाला अँड दॅट चेंज एव्हरीथिंग फॉर अस, ॲटलीस्ट फॉर मी ॲट दॅट मोमेंट. आम्ही एक सिनेमा बघायला गेलो होतो. सो त्याआधी आम्ही एक महिनाभर मित्र म्हणून भेटत होतो आणि बाहेरही जात होतो इतर मित्रांसोबत. सो त्या दिवशी सिनेमा बघताना असं झालं की एक ते पहिल्या प्रेमात पडताना असतं ना की तुमचा स्पर्श झाला आणि तुमच्या अंगावर शहारे आले. सो हिचा हात असा होता आणि म्हणजे खूपच म्हणजे मला माझी हे झालं, बोट टच झालं आणि तिचा एल्बो टच झाला. सो त्यावेळी मला असं झालं की अरे हे तर अगदी म्हणजे आपण 15-16 वर्षाचे असताना ज्यावेळी पहिल्यांदा प्रेमात पडतो तसं काहीतरी प्रकार आहे. सो खूप असं फिल्मी साऊंड होतं, पण म्हटलं की अच्छा माझी बहीण पण होती तिकडे आणि आम्ही मूवी बघत होते आणि आय डोंट नो आउट ऑफ द ब्लू इट जस्ट असं झालं की माझा एल्बो टच झाला आणि आय कॅनॉट एक्सप्लेन द फिलिंग, पण काहीतरी इट वॉज मॅजिकल आणि जस्ट तेव्हाच मला माहीत पडलं की आय हॅव टू गेट मॅरिड टू दिस गाय. इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुन्हा ती म्हटली की मी वॉशरूमला जाते असं म्हणून तिने माझ्या पोटावर हात ठेवला आणि माझ्या पोटात पुन्हा गोळा आणि आला. परत मला पण झाला आणि अर्थात मी एक्सप्रेस केलं नाही, पण घरी गेल्यानंतर मग हिचा फोन आला की ती मला म्हटली की मला तुला काहीतरी कन्फेस करायचं आहे, मला असं असं आज फील झालं. आणि मी म्हटलं मलाही सेम. सो नेक्स्ट डे आम्ही गेलो आणि आम्ही एकमेकांना असं कसं आय लव्ह यू किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे कधीच नाही, काही नाही झालं, फक्त डायरेक्टली आम्ही लेट्स गेट मॅरिड. सो दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आम्ही भेटलो आम्हाला माहिती होतं की हे जे काही घडतंय आपल्यासोबत हे प्रेमच आहे. त्यामुळे आम्ही कधी एक्सप्रेस केलं नाही की अच्छा माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप असं अंडरस्टूड होतं आणि 6 महिने आम्ही. पण माझ्या मनात असं काही होतं नाही जेव्हा हे घडलं, त्याचा अगदी माझ्या मनात असं काही नाही होतं. पण वेन दिस हॅपन तेव्हा मला माहीत पडलं की नाही, तर असेल प्रेम असेल मनात, समटाइम्स इट टेक्स टाइम टू अंडरस्टैंड टू रियलाइज इट, बट देन व्हेन वी स्पोक और हमने कहा कि नहीं चलो दोनों तरफ से हो रहा था, राइट? तो एक हायर बीइंग का कुछ ऐसा चमत्कार होगा, आई डोंट नो, एनीथिंग इज पॉसिबल, राइट? सो दैट इज व्हाट. किती मस्त आहे हे, साधं सोपं, म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स नाहीये. प्रपोज कोणी कोणाला केलं असं काही नाही, एकदम स्मूथली झालं. नोबडी चेज्ड एनीबडी, काही नाही होतं, काहीच नाही ना, नथिंग. ओके, नो डेट्स, डिनर डेट्स अँड ऑल. अरे काहीच नाही, ते नंतर मध्ये 6 महिने असतील तेव्हा. पण भूषण, करिअरच्या सुरुवातीलाच म्हणजे आपण नो डाऊट बिझनेसमध्ये आहोत, पण इकडे ऑल टुगेदर स्वतःला एस्टॅब्लिश करणं हे सोपं नाही. आपण बोललो होतो त्याबद्दल. आणि ना म्हणजे प्रत्येक जण चाचपडतं की करिअरच्या सुरुवातीला लग्न खूप मोठी जबाबदारी, आपण त्यात कसं अडकायचं. तुझ्यासाठी हा डिसिजन कसा होता की आपण एकतर इथे स्ट्रगलही करतोय, प्लस आपण आणखीन एक जबाबदारी घेतोय आपल्या बरोबर, नाही म्हटलं तरी एक रिस्पॉन्सिबिलिटी बॅक ऑफ द माइंड असते, राईट? तुझा काय से होता तेव्हा किंवा तुझे काय विचार होते? मला एकतर म्हणजे ज्यावेळी आपण मी म्हटलो पहिल्याच वेळी की मला ज्यावेळी हिला भेटलो मला कळलं की हीच आहे. मला माहिती की आज ना उद्या लग्न हिच्याशीच करायचं आहे. सो मी त्या बाबतीत खूप कॉन्फिडंट होतो की मला आतून कळलं होतं की हिच्याहून चांगली माझ्या आयुष्यात मला मुलगी भेटणार नाही. सो तेवढं क्लिअर होतं. पण गोष्टी घडत गेल्या, घरच्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि लग्न करण्याची वेळ आली त्यावेळी खरं तर मलाही असा प्रश्न पडला होता की एवढ्या लवकर आपण करतोय, मी अजून रेडी आहे का, किंवा मी आता हिची जबाबदारी घेऊ शकतो का. पण शी इज ऑलवेज बीन इंडिपेंडेंट वुमन. सो खूप काही तिची मला जबाबदारी घ्यावी लागेल असा प्रश्न नव्हता. मला एवढं माहिती होतं की ॲट सम पॉईंट मला स्वतःला पती म्हणून, नवरा म्हणून सिद्ध करावं लागेल, ते वेळीत घडलं पाहिजे. बरोबर. सो ते एक दडपण होतं. पण मला असं वाटलं की ठीक आहे, प्रेम आहे आणि सगळ्यांची सोबत आहे आणि लग्न केलं तर हळूहळू परमेश्वराच्या कृपेने गोष्टी घडतीलही. पण अर्थात वेळ लागला आणि मग त्यातनं सगळ्या फेजेसमध्ये जाऊन इव्हेंच्युअली ज्यावेळी आमचा लग्नाचे 2-3 वर्षाचा जो फेज होता तोही गेला, मुलगा झाला, तर ज्या दिवशी आम्हाला कळलं दॅट शी इज प्रेग्नंट अँड वी आर एक्सपेक्टिंग अ बेबी, त्याच दिवशी एक कोल्हापूर डायरीज म्हणून माझा सिनेमा येणार होता, त्याचं माझं सायनिंग झालं आणि मला कळलं की मी तो सिनेमा करतोय. आणि बघ ना, म्हणजे देवालाच काळजी असते. ज्या दिवशी आम्हाला कळलं तोपर्यंत माझा ऍक्टर म्हणून स्ट्रगल चालूच होता. पण त्यानंतर तो सिनेमा मी शूट केला. त्या सिनेमाचं वर्ड ऑफ माउथ एवढं होतं की त्याच्यामुळे मला आणखीन 4-5 सिनेमे मिळाले.
आणि तिथून मग माझं जर्नी चालू झालं. तर कुठेतरी मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज मेंट टू बी. देवाला काळजी असते, तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा आणि प्रयत्नशील असलं पाहिजे. पण तुला तुझं वेडिंग डे आठवतं का? कसा होता? किती धावपळ आणि किती स्पेशल मुवमेंट्स होत्या. तुम्ही मराठी पद्धतीने केलं लग्न? हो, नाशिकला आमचं लग्न झालंय. नाशिकला. ओके. कारण धुळेतून सगळं भूषणची फॅमिली वगैरे सगळे येत होते आणि माझी फॅमिली मुंबईतून येत होते. तर इन द मिडल नाशिकमध्ये आम्ही आणि खूपच द वेदर वॉज रिअली ब्युटिफुल. लग्न खूप चांगलं होतं आणि मराठी जे कल्चर पद्धतीने आम्ही सगळं केलं ते. पण एक आहे की आय ड्रेस्ड माय सेल्फ. स्वतःचा मेकअप मीच केलं, स्वतः साडी मीच नेसला आणि माझा केस वगैरे सगळं मीच केलं आणि माझ्या मैत्रिणींना पण मीच तयार केलं त्या दिवशी. मेकअप आणि हे सगळं बघून त्या हिच्याकडे येऊन सांगायला की आमचं पण कर, आणि मी सगळ्यांना तयार करते तिकडे. पण चांगलं होता. आय एन्जॉयड इट. आय लव्ह डुईंग दॅट. पण तू असं का म्हणजे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वगैरे हायर करून असे काही ड्रीम्स नव्हते तुझे? हा लुक तो लुक असं काही नव्हतं? नाही, असं आय जस्ट वेंट अँड डिड दॅट माय वे शी इज मेकअप. व्हेरी लो मेंटेनन्स. हे तू खरं सांगतोस ना अगदी मला? मनापासून. ती म्हणजे तिचा parlor मेकअपचा वगैरे जात पार्लरचा नाही काही खर्च नाही, ती सगळं स्वतःच करते. सगळं अरे स्वतःच. महाग. मी हेअर पण स्वतःच कलर करते. काय सांगतेस? येस. वाव. म्हणजे हे पार्लर ऍक्च्युली जात नाही चांगलं आहे. जास्त. कधी कधी फक्त हेअर कट करायला जाते असं. मस्त रे, खूप पैसे वाचतात. मी म्हटलो ना की सुरुवातीपासून ती इंडिपेंडेंट आहे, त्याच्यामुळे तिची जबाबदारी फार घ्यावी लागली नाही मला. पण तुम्हाला असं वाटतं आता म्हणजे 11 वर्षानंतर की लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या पर्सनॅलिटीमध्ये काही बदल झालेत किंवा विचारांमध्ये काही बदल झाले? खूप बदलली आहे. हो. आय बिकम व्हेरी शांत. आय थिंक ते असतं ना की दोन मी ना वेगळे. खूप असं मॅग्नेट कसं असतं ना, असं हात धरून पाय धरून सगळं माझी पूर्ण फॅमिली आहे ना, तर ही माझा मुलगा आणि आमच्या घरात डॉग आहे. ठीक आहे, मी ह्यांना सगळ्यांना ना चिपकू फॅमिली म्हणतो. म्हणजे एवढ्या सोफ्यावर आम्ही चौघे बसतो आणि ते म्हणजे कॉर्नर मध्ये सगळं आलंय. असं मी इथे बसलोय, सगळे असे चिपकून एकमेकांना. आणि भूषणला असं झोपायचं, स्ट्रेट झोपायचं आवडतं आणि आम्ही सगळं त्यांच्यावर सगळं. रोमिओ आमच्या घरात क्वीन साईज बेड आहे. तर आमची गंमत अशी मी तुला सांगतो की लग्नाआधी मला एकट्याला मोकळा झोपायची सवय आणि मला आवडायचं तसं. मग ही आली तर बेड अर्थात हाफ, एक साइड मी आणि एका साइडला ही. त्याच्यानंतर डॉग आला, तर आमच्या डॉग आधी आला आणि त्याचं असं झालं की मी म्हटलं, मी एकतर माझ्या घरी आधी डॉग नव्हतं, हिच्याकडे होता. सो त्याला म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, आता तू आणलायस त्याला तर आपण त्याला बेडरूमच्या बाहेर त्याचा बेड लावूयात. पहिल्याच दिवशी त्याचं रडणं चालू झालं. मी तिला म्हटलं एक काम कर, याला बेडच्या बाजूला याचा बेड लाव. ते लावल्यावर पण नाही, तो एवढूसच होता त्यावेळी. सो तो ना आमच्या बेडवर त्याच्या नेकने असा हे चिन टच करून ही स्टार्टेड क्लाइम्बिंग द बेड. मी म्हटलं अरे यार घे याला बेडवर. त्या दिवशीपासून आजपर्यंत तो बेडवरच झोपतो. बरं, मग मुलगा झाला, आता असं एका बेडवर एकीकडे मी, एकीकडे ही, मध्ये मुलगा आणि माझ्या 2 पायांच्या मध्ये आमचं डॉग. सो असं आमचं चिपकू फॅमिली आहे. तू डॉग फ्रेंडली होतास? तुझ्याकडे नव्हता आधी, तू फ्रेंडली होतास? डॉग फ्रेंडली होतो. कारण युजली असं ना, एकाला आवडतं तर एकाला आवडत नाही. आय थिंक आय एम मोर अटॅच्ड टू हिम. They're too attached. Even Romeo, our pet is named Romeo. तो पण खूप अटॅच आहे भूषणशी. जेव्हा भूषण शूटिंगला जातो तेव्हा तो दरवाजात बसून राहतो. ओके. पण तुझं इनलॉज सोबत रिलेशन कसं आहे ग्रेसी? माझ्या इनलॉज सोबत माझा रिलेशन खूप इट्स व्हेरी नाईस, इट्स व्हेरी रिस्पेक्टफुल आणि खूप आणि भूषणचे पेरेंट्स खूप सिम्पल आहे, व्हेरी सिम्पल. आई येते इथे, ती राहते आता कधी कधी आमच्या सोबत. अँड दे व्हेरी नाईस पीपल. कारण ना मुलांना प्रश्न असतो की बायको आणि आईचं जमेल का, किंवा भांडणामध्ये बाजू कोणाची घ्यायची, राईट? आय नो. आपलं असं भांडण होत नाही माझी आई सोबत. लाईक वी डोंट गेट इनटू फाईट्स. कधीच नाही एवढ्या वर्षात? नाही. म्हणजे जरी थोडंफार काही गोष्टींवर मिसअंडरस्टँडिंग किंवा असेल, नोकझोक भी नहीं, मतलब हाँ थोड़ा सा ये वो, मतलब एक दूसरे के साथ बातें करते हैं हम लोग, फिर हंस लेते हैं, फिर कुछ और बात करते हैं. पण असं भांडण झालं नाही कधी. सही यार. कसं काय हा बॅलन्स कसा काय?
आय थिंक आधीपासून मी दोघींना क्लिअर केलं की जर झालंच ते तुमच्यात चर्चा करायची आणि तो प्रॉब्लेम सोडवायचा, माझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. पण योगायोगाने नशिबाने काय असं आहे ना, काही मला असं झालं वाटतं काय नाहीये. होतं असतं, मला वाटतं की घरी लोक असतो ना, आय एम अ वर्किंग वुमन, सो मी बाहेर असते, काम करते, घरी येते आणि देर इज सो मच गोइंग ऑन, टाइम वेळ नाही माझ्याकडे भांडण करायला. मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या घरच्यांना ना ग्रेसीबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे. म्हणजे त्यांना याची जाणीव आहे की ती फक्त हाऊसवाईफ नाही आहे, ती वर्किंग वुमन आहे, शी इज अ मदर, ती घर पण सांभाळते, तर ती शी इज मल्टीटास्किंग करते आणि हे त्यांच्या नजरेसमोर घडतं. त्यामुळे मला विशेष त्यांना सांगण्याची गरज पडत नाही. कधीतरी असं होतं की माझ्याहून जास्त प्रेम ते हिला करतात, तिला असं वाटतं अरे बघ किती काम, कधीतरी असं असतं ना माझा शूटिंग एक्झाम्पल नाही देतात तर मला असं वाटतं की ओ माय गॉश. कारण गावी पण आमचं ग्रेसी खूप फेमस आहे, ग्रेसीचे एक्झाम्पल सगळ्यांना दिले जातात गावात पण फेमस आहे ग्रेसी. इट इज एंड हमारी शादी के बाद फिर अभी इवन वी गॉट मैरिड आउटसाइड ऑफ माझे कझन्स दुसरे ते आता सो त्यांचं पण आता कलर मध्ये, सो आता हळूहळू माझ्या फॅमिलीमध्ये ते आता ओपन राहायला लागले. पण तू मला सांगितलं नाही तुझ्यात काय बदल झाला लग्न झाल्यापासून, तिने सांगितलं की ती शांत झाली. हा, म्हणजे मला असं वाटतं की खूप पेशन्स आलाय माझ्यात. आधी मला ना प्रत्येक गोष्ट अशी होती की लगेच मी रिॲक्ट करायचं. आता असं झालं, हा पार्ट ऑफ लाईफ, असा स्वभाव असतो स्त्रियांचा. आता आधी स्त्रियांचा म्हणजे काय, नॉर्मल लाईफ में पूछ रहे, नॉट अबाउट विमेन. हो, म्हणजे काय झालं की जसं आधी मेकअप करायला जर वेळ लागत असेल तर मला असं व्हायचं की आपण ठरलेल्या वेळी निघायचंय, 5 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं. त्या बाबतीत मग आता मला असं झालं की नाही यार, म्हणजे हा वेळ प्रत्येकाला लागतो आणि हा स्वभाव आहे. काही गोष्टी तुम्ही नाही बदलू शकत किंवा तुम्हाला वेळेनुसार किंवा परिस्थितीनुसार तुम्हाला बदलून घ्यावं लागतं. पण लाईक आय सेड की इट्स अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. हळूहळू तुम्हाला एकतर जसं मी म्हटलं नुसतं बायकोच नाही, स्त्री म्हणून तुम्हाला त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही शिकायला लागतात किंवा तुम्हाला त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळायला लागतो हळूहळू, आणि मग त्यांचं महत्त्व तुम्हाला कळायला लागतं. मग असं वाटतं की जसं मी म्हटलं हे असं नाही आहे, हे असं आहे. सो इट्स लाईक म्युच्युअली तुम्ही यू कम टुगेदर टू अ थर्ड पॉईंट, जिथे तुम्ही अंडरस्टँड करतात की इथून पुढे आपला प्रवास आहे. आणि आता मुलगा आल्यानंतर तर खूपच गोष्टी चेंज होतात. सडनली तुमच्या आयुष्यात असं होतं की अजून पेशन्स आला. करेक्ट. पण आता ना सगळेजण म्हणतात की आपला पार्टनर आपल्यासाठी इमोशनली अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज इतकं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे किंवा इतक्या अप्स अँड डाऊन्स मधनं आपण जात असतो ना, अशा वेळी कोणतरी हवं आपल्या घरी की जे आपलं सगळं ऐकून घेईल, मे बी शांतपणे ऐकून घेईल, नंतर रिॲक्ट करेल, 4 गोष्टी समजवेल, असं हवं असतं. आपण किती पण इंडिपेंडेंट म्हटलं स्वतःला तरी हे हवंच असतं प्रत्येकाला, एक इमोशनल डिपेंडन्सी, राईट. मला एकमेकांबद्दल सांगा किंवा सांगितलं तरी चालेल की तुम्ही किती अवेलेबल असता आपल्या पार्टनरसाठी इतक्या वर्षातली इतका कुठला प्रसंग मला सांगायला आवडेल जेव्हा तुम्हाला कळलं नाही यार ही व्यक्ती माझ्यासाठी कायम इमोशनली अवेलेबल असते. ग्रेसी पासून सुरुवात करूया. You can also answer that. Bhushan is, like I told you, he's my best friend. मी मित्रांसोबत इतकं बोलत नाही फोनवर, जास्त आम्ही भेटत पण नाही, पण भूषणशी आय डिस्कस एव्हरीथिंग. म्हणजे दिवसभरात काय झालं काय नाही झालं आम्ही कॉफीवर चर्चा करतो. आणि असं काहीही गोष्टी असेल मी भूषण आय डिस्कस इट विथ हिम. So and he always gives, he's very sensible, he's very matured, he explains everything so nicely because his perception, त्यांचा perception is different, and I have a different perception. Obviously when two people meet, we share that and then we kind of balance ki kaun sa kya hai. So normally he's always there, like emotionally he's always there for me. So I always discuss everything with him first. Yes, Bhushan. and next is my mother. I will call her only when needed, like in terms of discussing something that I need to tackle. But Bhushan will always म्हणजे ती थोडीशी इमोशनल आहे, मी थोडासा प्रॅक्टिकल आहे, तो वी बॅलन्स इट. Mama is a little more emotional, so she will give me a little about how to, but Bhushan will give me a very practical solution for things. So he's always there. प्रत्येक गोष्टीत ना मला असं वाटतं की बेनिफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे. काही गोष्ट तुमच्यासोबत जर घडली असेल तर ठीक आहे यार, सर्कमस्टन्सेस असतील किंवा कुणी एखाद्याने तुम्हाला हर्ट केलं असेल तर त्याच्यामागे काहीतरी बॅकग्राऊंड असेल, काहीतरी स्टोरी असेल, त्याची काहीतरी मजबुरी असेल. सो
दिस इज माय वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ. सो कधी असं झालं की इन दॅट सिच्युएशन किंवा मोमेंटमध्ये जर तिला इमोशनल वाटत असेल, युजली तिला तिचा प्रॉब्लेम काय ना की ती जेवढं लोकांवर प्रेम करते, मित्र असतील किंवा नातेवाईक असतील, काय होतं ना अशा व्यक्तीला तेवढंच ते अपेक्षित पण असतं, पण प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो. सो हेच मी तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुझी प्रेमाची परिभाषा वेगळी असेल, पण प्रत्येकाची परिभाषा तीच असेल हे गरजेचं नाही ना. सो हर वे ऑफ लव्हिंग मी इज डिफरंट, माय वे ऑफ लव्हिंग हर इज डिफरंट. ज्यावेळी ते आपल्याला समजतं ना, सुरुवातीला काय असं मी असं प्रेम करतो, हिने असं माझ्यावर प्रेम केलं पाहिजे, ते तसं नसतं. ते हळूहळू समजत जातं आणि मग सगळं होतं व्यवस्थित. ओके, पण एवढ्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त भांडण तुमचं कुठल्या गोष्टीमुळे झालंय? एक तो टॉपिक असतो ना की त्याच्यामुळे सतत वाद होतात, तर मोठं भांडण कुठल्या गोष्टीमुळे होतात ना भांडणं घरात? झाली आहेत म्हणजे इन द पास्ट लढाई होती ती. आता इतकं जास्त होत नाही. शेवटचं कधी भांडला होता तुम्ही? ये यहाँ क्यों रखा, वो वहाँ क्यों रखा, इस पे ज्यादा होता. छोट्या मोठ्या गोष्टींवरून हो, छोट्या आधी सारखं नाही. असं काही मोठं आधी काय होते पण भांडणाचे विषय? येही मतलब वेळ आता काय होतं ना, ती फ्लाय करायची, बरोबर आहे, आणि त्यावेळी ती महिन्यातनं 15-20 दिवस घरी नसायची, आणि ज्यावेळी ती घरी असायची त्याच वेळी जर मला काही काम आलं किंवा मला बाहेर जावं लागलं तर तिला असं वाटायचं की हा वेळ आता मी घरी आले ना, हा वेळ माझा आहे. आणि माझं असं व्हायचं की अगं पण तुझ्या वेळेनुसार माझं काम ठरत नाही ना, मला जर काम असेल तर मला जावंच लागेल. सो तिथे फक्त वेळ, मी घरी असताना तू मला वेळ देत नाहीयेस, मी नसताना तुझ्याकडे एवढा वेळ आहे. त्यांनी चिपकू ते आता मी मी सांगितलं तुम्हाला, मी शांत झाली आता. मला असं वाटतं आमच्या आयुष्यातला जे तिने रिटायर होण्याचा जो डिसिजन घेतला ना, तो सगळ्यात बेस्ट डिसिजन होता. कारण की त्याचं मला असं वाटतं एकतर ती त्या 15-20 दिवसात तिचं ते जेटलॅग व्हायचं ना, त्या 7-8 दिवसामध्ये एकतर ती जेटलॅग असायची, त्यात तिची चिडचिड व्हायची, आणि हे आपल्याला कळत नाही. ज्यावेळी आपण स्वतः फ्लाय करतो, आपण फक्त प्रवासी म्हणून जातो, तरी सुद्धा आपल्याला एवढं टायरिंग होतं. हो, आणि 20-22 म्हणजे US ची फ्लाईट मोस्टली करायची तर 16 तास तर फ्लाइंग आहे, त्याच्या आधी 2-3 तास, नंतरचे 2-3 तास, आणि सलग महिन्याला 2-3 फ्लाईट्स केल्यानंतर आत्ता ज्यावेळी मी स्वतः फ्लाय करतो किंवा मी स्वतः ट्रॅव्हल करतो आणि घरी आल्यानंतर मला आठवडा 15 दिवस लागतात नॉर्मल व्हायला, आणि मला आत्ता त्याचं महत्त्व कळतं की एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर, जेटलॅग झाल्यानंतर सुद्धा तिला एवढं त्या क्षणी तिची मनस्थिती काय असेल ते आता हळूहळू कळायला. पण ज्यावेळी तिने रिटायर होण्याचा डिसिजन घेतला त्यानंतर सडनली देयर वॉज अ ड्रास्टिक चेंज इन रिलेशन. म्हणजे जे मूड स्विंग्स व्हायचे किंवा कारण मी घरी नाही, मला माझ्या फॅमिली सोबत राहायचं, मी बाहेर पण जाते तेव्हा पण मला आय कीप थिंकिंग अबाउट दॅम. तर मी घरी येते आणि इफ ही इज गोइंग समवेअर, मी लाइक ही वाज सेइंग शूटिंग या कुछ भी, कोई भी काम, मीटिंग हो गया या कुछ भी चीज़, तभी मुझे थोड़ा सा होता था. मुझे याद आ रहा है वो अभी, क्योंकि अभी शूटिंग, आई हैव लेफ्ट फ्लाइंग इन 2022. ओके, 3 वर्ष झाली. 3 वर्ष. पण ऍक्च्युली ना, म्हणजे खूप 19 वर्षाचं करिअर म्हणजे अजिबात छोटं नाहीये, खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये, राईट? ग्रेसी, मला सांग की आपण 19 वर्ष काम करतोय आणि आपण नंतर रिटायरमेंट घेतो आणि दुसरं काम करतो, हा खरं तर गट्सची डिसिजन आहे. म्हणजे आता मी पण विचार नाही करू शकत की बाबा मी क्विट करीन किंवा आता बस झालं तर नाही करणार. ते करेज तुझ्याकडे कुठून आलं? आणि त्याच्या जसं तो म्हणाला की खूप गोष्टी सॉर्ट झाल्या आणि एका क्षणात ऑनेस्ट मी मला नाही वाटलं की मी सोडणार आहे, कारण मी एअर इंडियामध्ये होती ना, आणि वी आर रिटायरमेंट एज इज 58. येस. सो आता वेन टाटा केम इन तर व्हॉलंटरी रिटायरमेंट ते देत होते. मी एकदा असं संध्याकाळी मी घरी आली, आय वॉज जस्ट टॉकिंग टू भूषण, अँड आय नो की आमचा मुलगा तेव्हा 3 वर्षाचा होता, अँड मला असं वाटत होतं की मी घरी नाही होते आणि माझी मम्मी येते, आई आणि दुसऱ्या सगळे आहे, पण मी नाही आहे तिथे. अँड ही वॉज गेटिंग यूज टू इट, अँड दॅट वॉज ऑल्सो काइंड ऑफ बॉदरिंग मी, दॅट ही इज ओके विथ मी नॉट बिंग अराउंड. सो असंच मी एकदा वन इव्हनिंग मी भूषणला सांगितलं की मी सोडते, अँड ही सपोर्टेड. ओके, नो क्वेश्चन्स आस्क्ड, आणि मी सोडला. आय जस्ट पुट डाउन माय पेपर्स अँड दॅट वॉज इट. ज़्यादा सोचना नहीं पड़ा, कुछ नहीं करना पड़ा. आणि त्याच्या आफ्टर दॅट फॉर अबाउट अ year and a half मी होती घरी, मस्त मजा, सगळं काम नाही काय नाही, चिल करते.
तर एकदा काय झालं की जाळ म्हणतो मला, मम्मा व्हेन आर यू गोइंग बैक ऑन योर फ्लाइट. इज डन. इतना ज्यादा हो गया था कि मम्मी वाज लाइक सो आई वाज लाइक अच्छा भूषण मुझे लगता है की अभी मैं काहीतरी काम मुझे केलं काम पाहिजे. सुरू करना पडेगा. मी निकलती हूँ बाहेर. आणि तेव्हा मी हे डिसिजन घेतला की परत काहीतरी करूया आपण. ओके. आणि तू क्विक म्हणजे जसं तू म्हणालास की क्विक डिसिजन आणि ना सपोर्ट महत्वाचा असतो अशा वेळी. नाही तर आपण होतं की नाही एकाची तरी फिक्स इन्कम असू देत असं होतं अनेकदा, राईट? भूषण काय विचार होता तेव्हा? आमचं ना पूर्ण आयुष्य लीप ऑफ फेथ आहे. म्हणजे आता जर हे ठरवलं आहे इच्छा तर करून टाकायचं, पुढचं पुढे बघूयात. वी आर लाईक दॅट. असं नाही की फायनान्शियली खूप स्टेबल होतो आणि मग विचारपूर्वक डिसिजन घेतला. नाही, असंही स्ट्रगल चालूच आहे. फार तर काय होणार एव्हरी डे नवीन स्ट्रगल. वी जस्ट लीव एवरीथिंग टू गॉड एंड देन वी ऑल्सो ट्राई टू डू आवर बेस्ट. पर ऐसा नहीं है कि इवन दो हम लोग दोनों भी अगर जैसे कि आप कहते हैं कि स्ट्रगल हुआ रहेगा या फिर मैंने काम छोड़ा और इनका भी एक्टिंग में मतलब एक ये कंसिस्टेंसी नहीं होती है, फिर भी हम लोग इतना नहीं सोचते थे और लाइफ अच्छे से चल रही है. भगवान की दुआ से सब कुछ अच्छा है. परमेश्वराच्या कृपेने असं कधी झालं नाही की आता उद्या काय करायचं किंवा येतात असे प्रसंग येतात. अर्थात लॉकडाऊन मध्ये असं एकदा झालेलं की आता आम्हाला प्रश्न पडलेला की आपल्याला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही. समजा असा प्रसंग आयुष्यात पुन्हा आला तर काय करायचं. हेन्स मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आता आपापल्या क्षेत्रात आपल्याला काम करायचंच आहे. मग तिने डिसिजन घेतलं की आपण रिअल इस्टेटमध्ये काहीतरी करूया, कारण की माझं सिव्हिल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे. सो नाशिकमध्ये मी 2013 ते 17 आय स्टार्टेड माय ओन कन्स्ट्रक्शन. पण पूर्ण लक्ष ॲक्टिंगमध्ये होतं. येऊन जाऊन म्हणजे कन्स्ट्रक्शन हा बिझनेस तुम्ही साईड बिझनेस म्हणून करू शकता. देन आय स्टॉप. पण लॉकडाऊन नंतर पुन्हा असं रिअलाइज झालं की नाही, लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्हाला तुमचाच काहीतरी जोडधंदा असला पाहिजे. मग ही मला म्हटली आपण ते रेराचं सर्टिफिकेट वगैरे घेऊयात का. म्हटलं अगं त्याला एक्झाम द्यावी लागते. ती म्हटली हो मग देऊयात आपण. तिला माझी नाही तयारी आता शिकण्याची. म्हटले नाही नाही असं कसं, मला कंपनी फॉर्म करायची आहे. तर तिने डोमा रिअल्टी म्हणून कंपनी फॉर्म केली. ती म्हटली अंडर ही कंपनी रजिस्टर करण्यासाठी मला लायसन्स हवं, त्याच्यासाठी मला एक्झाम द्यावी लागेल. म्हटलं मग तू दे. पण ती म्हटली नाही, पण असं कधी झालं की तुला माझ्यासोबत यावं लागलं तर लोकांना असं वाटायला नको की तू क्वालिफाईड नाही आहेस, तर तू पण दे. मी म्हटलं अगं आता मी छत्रपतींची भूमिका केली आणि मी ते एक्झाम देण्यासाठी असे ते 1000-2000 लोकांच्या लाईनीत असं उभं राहून तिथे. ती म्हटलं नाही नाही काय फरक पडतो, झालं तुझं सिनेमा करून झालाय, आता आपल्याला आपलं आयुष्य सांभाळायचं आहे ना, जा एक्झाम दे. असं म्हणून आम्ही तो कोर्स केला, एक्झामला गेलो. तेवढ्या त्या गर्दीमध्ये मी ज्यावेळी एक्झामसाठी त्या लेनवर उभं राहिलो, लोक ओ महाराज नमस्कार, महाराज नमस्कार, तुम्ही इथे कसे. तुम्ही म्हटलं बायकोने सांगितलंय म्हणून आलो. असं म्हणून मी ती एक्झाम दिली. लकीली आम्ही दोघे पास झालो आणि आम्ही डोमा रिअल्टी म्हणून स्वतःची रिअल इस्टेट कंपनी फॉर्म केली. हा सो ते झालं. आणि योगायोगाने असं झालं की GM मॉड्युलर्सचे जे ओनर आहेत दे आर लाईक अ फॅमिली फ्रेंड. आणि त्यांना कळलं की आता आमचा आणखीन एक मित्र आहे जो राजन, ज्याने कोल्हापूर डायरीज डिरेक्ट केला होता. सो तो म्हटलं की अरे मग वाय डोंट यू वर्क विथ GM. मग आधी हिची तयारी नव्हती. ती म्हटली मी खूप वर्ष जॉब केलाय, आता मला जॉब करायचा नाहीये. पण मग ज्यावेळी त्यांची पूर्ण फॅमिली हिला भेटली एका लग्नात आणि मग हिला कळलं की नाही नाही दे आर लाईक अ फॅमिली टू अस. सो वर्किंग इट्स नॉट वर्किंग फॉर देम, इट्स वर्किंग विथ देम असं झालं. पण ऍक्च्युली हे खूप खरं आहे. आपलं एक साईड इन्कम असणं खूप गरजेचं आहे. पण मला सांग भूषण, ती 2 वाक्य सगळेजण म्हणतात, हॅपी वाईफ इज इक्वल टू हॅपी लाईफ. करेक्ट. आणि वाईफ इज ऑलवेज राईट. तर या 2 वाक्यांवर तुझं किती बिलीव्ह आहे? 100%. मला असं वाटतं की प्रत्येक पुरुष ह्याला कळलेलं आहे की अच्छा जोपर्यंत आपण होकार देतो तोपर्यंत ती खुश आहे आणि ती खुश आहे म्हणजे आपल्याला आपलं मेंटल पीस आहे. सो इट्स लाईक एक तर पहिला थंब रूल, वाइफ इज ऑलवेज राइट. बट भूषण ऑल्सो नोज, उनको पता है कि वो जब मुझे बोलेंगे उनको कुछ चाहिए, लेकिन वो मुझे वो बोलेंगे जो मैं चाहती हूँ, फिर मैं उनको वो बोलूंगी जो वो चाहते हैं. ओके. तो ऐसा होता है. इव्हेंच्युअली तेच आहे ना की बाबा ठीक आहे झालं आता, तुला वाटतं तू योग्य आहे, मला वाटतं तू योग्य आहे. मग ती म्हणते नाही नाही. फॉर एक्झाम्पल आता फ्रेंड सोबत बाहेर जायचं आहे डिनरला किंवा त्यांच्यासोबत काही लोणावळा वगैरे जायचं आहे, पण नाही मी नाही जातो असं. नाही नाही ठीक आहे. उलट सांगतो तो. मला माहित आहे की वाय ही सेइंग दॅट, ही वॉन्ट्स टू गो, ही विल गो. पण आय वॉन्ट टू हिअर दिस, मला पण हेच ऐकायचं आहे की ठीक आहे मी नाही जातो.
पण तेव्हा मी सांगणार तुम्ही जा. आणि ही ऑल्सो नोज की आता मी सांगणार गो. आय थिंक वेळेनुसार प्रत्येक माणूस आपल्याला मॅच्युरिटी जी म्हणतो पण ना जर असं झालं की मी जाणार आहे तर मग हंगामा. नाही ओके. ना, तुम्ही कुठे जाणार नाही, तुम्ही घरीच बसणार. आता तुला कालचं उदाहरण सांगतो. सचिन सरांसोबत मी शूट करतो, ठीक आहे. आम्ही ना लग्नाच्या 1-1.5 वर्षानंतर असं जसं मी म्हटलो की ती फ्लाईटवरनं आली आणि त्याच वेळी मी, सचिन सर, अवधूत, आमचे मित्र जोराजन, आम्ही सगळे वाड्याला एका फार्म हाऊसवर गेलो. आणि तिथे मला असं वाटलं की एका दिवसासाठी थांबणार आहे. पण सचिन सर म्हटली नाही यार, एका दिवसात काय लगेच परत जायचं, आणखीन 1 दिवस थांबूया. आणि मला असं झालं की 4च दिवस घरी तरले, 2 दिवस माझे इकडे गेले. सो मी हिला म्हटलं की सॉरी, ते जरा 1 दिवस वाढलंय, तर मी आणखीन 1 दिवस थांबणार. तर हिची चिडचिड झाली. आणि आत्ता आम्ही शूटिंग करत होतो, तर मी हिच्याशी बोलत होतो, सचिन सर समोरच बसले होते. सचिन सर, मी तिला म्हटलं माहीत नाही का कधी शूटिंग संपलं की सांगतो तुला. ती म्हटली ओके ओके ठीक आहे, आरामात ये वगैरे. सचिन सर मला म्हटलं अरे किती बदलली. अरे म्हटलं सर तुम्हाला आठवतंय? म्हटले हो. सगळ्यांना कसं माहित आहे भूषण. पण सचिन सर म्हटले नाही हे बघ, ज्यावेळी तू म्हटलास त्यावेळी की नाही मी आत्ताच्या आत्ता येतो, त्यावेळी तीच म्हटली होती ना की नको आता मग तू थांब. म्हटलं हेच असतं रे, त्यांना फक्त हे हवं असतं की तुम्ही त्यांची परवानगी घ्या. आणि मला फक्त भूषण घरी असेल ना तर मला खूप आवडतं. आय मीन एव्हरीबडी लाईक्स दॅट, राईट, दे आर स्पाउस टू बी होम. पण असं नाही मला फ्रेंड सोबत बाहेर मला फक्त तर मी काय सांगत नाही, शूटिंग वगैरे असेल तर चालेल, प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा मित्रांसोबत असंच मजा करायला जायचं तर आता मी काय सांगत नाही. पण हे दिस इज पास्ट स्टोरी दॅट यू जस्ट मेन्शन लॉंग बॅक. ओके. अगदी मी तुला म्हणतो लग्नाची सुरुवातीचे वर्ष, ती म्हणते आता मी काही सांगतच नाही, कारण मी पण खूप कामात बिझी असते, तर मला पण वेळ नाही. वोंट बी फेअर ना उनको बोलूंगी नहीं जाओ और मैं खुद काम से बाहर हूँ. ओके. पण तुम्ही फार ना मस्त सांगताय मला एकमेकांबद्दल, ती मॅग्नेट आहे वगैरे, असं चिपकू बरंच काय. पण मला सांगा, आता ऑनेस्ट उत्तर द्या, आता गिव्हन अ चान्स तुम्हाला एकमेकांच्या नेचर मधला एखादा गुण जर बदलायची संधी दिली कोणीतरी, युनिव्हर्सने दिली मे बी, की काहीतरी चेंज करा चला, तर तुम्ही काय एकमेकांच्या स्वभावातलं चेंज कराल? भूषण को पता है ऑलरेडी मैं क्या चेंज करूंगी. जो चिपकू मेरे अंदर है ना, मैं चाहूंगी कि वो चिपकू इनके अंदर आ जाए थोड़ा सा. किती स्वीट है यार. मैं चाहूंगी, मैं हर सुबह, आज ही सुबह की बात है, जब सुबह भूषण सकाळी उठून बाहेर आले होते आणि मी जासाठी नाश्ता करत होती आणि असं येऊन कॉफी बनायला ते आले. आमच्या केटलमध्ये कॉफी, ब्लॅक कॉफी, त्यांचा मॉर्निंग रुटीन आहे ते. आणि माझा फेस पाहायचा होता तेव्हा, कारण ते आले. मी पण करू शकत होती, काय ते करू शकत. पण काय सांगितलं मी तुम्हाला तेव्हा? कॉफी, तुम्ही कॉफी करायला आले होते तर काय सांगितलं? ते तर रोज माझंच काम आहे. नाही तेव्हा तुम्ही कॉफी करत होते आणि मी जासाठी सकाळी उठलो, मला म्हटली की काय एक मॉर्निंग नाही, हग नाही वगैरे. तर माझा हेच आहे की तुम्ही मॉर्निंग मध्ये जेव्हा उठणार, येऊन फर्स्ट थिंग यू शुड डू इज हग युअर वाईफ, हग युअर सन. आणि मी झालं 11 वर्षानंतर तुला का सांगावं लागलं पाहिजे? बघा ना तुम्ही, म्हणते तुम्हाला सांगतो, रोजची प्रॅक्टिस, मी उठतो त्यावेळी हे झोपलेले असतात, तर माझं रुटीन आहे. म्हणजे मी झोपेतून उठलो की पहिला कॉफी मशीन जवळ जातो. तर तेच मी सांगते की कॉफी मशीन नाही, पहिला यू शुड कम टू मी गिव्ह मी अ हग. यार ही 11 वर्षानंतर पण हे सांगते तुला भूषण यार. आता नेक्स्ट पाडवाल मी परत इंटरव्ह्यू करणार आहे. होप हे उत्तर चेंज झालं पाहिजे. ओके, येस, तुला काय बदलायला आवडेल? यार मला असं वाटतं ना, कधीतरी असं होतं की मूड स्विंग्स होतात आणि त्याची ना सवय पडते आणि असं होतं नाही हे असंच आहे, माझं असंच आहे, मूड स्विंग होतात. आणि बायकांचं तुला माहिती आहे काय कारण असं. मला असं झाले, आता एवढी वर्ष झाली, आता तुलाही तुझं नेचर माहिती आहे किंवा तुझं मूड स्विंग होत असेल तर इट्स अबाउट टाइम दॅट यू नीड टू लर्न हाऊ टू कंट्रोल इट. प्रत्येक वेळी यू कांट गेट अवे विथ सेइंग सॉरी माझा मूड स्विंग झाला होता. That's hormonal. That's something you can't. अरे बट असं नाही ना. सॉरी बट मी कंट्रोल करते. मला पण आता ऍक्च्युली ऍटलीस्ट एवढं आहे की तिला रिअलाइज होतं 5-10 मिनिटांनी की सॉरी माझं I tell him in advance.
आज ट्रिगर आज होणार होणार मी. आहे आणि आज तर मला राग येऊ आज शकतो. मला राग येऊ शकतो तर अच्छा, आज ती हा, heads आज up मी देते ट्रिगर तुला होणार. आधी. हा तर आज जस्ट बी केअरफुल, बी ऑन युअर बेस्ट बिहेवियर टुडे. रेसी पण सगळ्यात जास्त सॉरी कोण बोलतं सॉरी का नाही? सॉरी मतलब कुछ गलती की तब सॉरी बोलना है ना, वरना म्हणजे वैसे तो हम sorry, लोग थैंक हाँ. यू सॉरी बोलते रहते हैं घर में. There's a lot of formalities आणि आमच्या happening. घरात ना आमच्या म्हणजे घरात, दर हां. दुसऱ्या वाक्याला थँक्यू, थँक्यू, सॉरी, प्लीज, सॉरी, थँक्यू, सगळं असं. पण काही असं गलती करने पर सॉरी बोलना तो फिर वो भूषण ही बोलेंगे मोस्टली. बिकॉज वाईफ इज ऑलवेज राईट ना. बोलतोस ना तू सारखं हां, सारखं हां, सॉरी पण अरे 11 चुकीला वर्ष सॉरी झाली. बोलतोस पण असं ना? काही ते करत नाही की सॉरी बोलायची गरज पडणार. हां. हा तर असं नाही आहे. तुला माहितीये दिवाळीमध्ये पाडवा नावाची एक गोष्ट असते ज्या नवऱ्याकडनं गिफ्ट मिळतं. नको विषय काढून खूप चुकीचा विषय चिडतेस तू. सी वे इट्स सिम्पल. मी तुम्हाला सांगते, भूषण इज व्हेरी बॅड ॲट गिफ्टिंग. ओके Oh God. आई ग वेरी बैड एट गिफ्टिंग. ते गिफ्ट का जो वो है ना वो मैं संभालती हूँ. भूषण इज वेरी बैड एट दैट. तर काही पाडवा गुढी पाडवा नो नो पाडवा पाडवा पाडवा, आता दिवाळीमधला पाडवा. पाडवा हा तो पाडवा हा तो नथिंग. नो मी आपल्या आय हॅव टू टेल हिम तेव्हा ते करणार. लिंक हे घेऊन दे. हा 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 पण असं स्वतःतून असं काही करत नाही माझ्यासाठी. बरं ज्या प्रकारचे कॅरेक्टर्स तो प्ले करतो पिक्चर मध्ये नाही त्याचा आणि वास्तवाचा काही संबंध नाहीये काही म्हणजे संबंध नाही. काय बघ मी तुला एक सिंपल उदाहरण सांगतो. मी अगदी सुरुवातीला US ला गेलो होतो हा आणि आता नवीन नवीन लग्न झालं, मग काहीतरी बायकोसाठी घ्यावं अशी खूप प्रचंड इच्छा. आणि मी शिकागोला हिच्यासाठी एक ड्रेस घेतला हा आणि ही मला सॅन फ्रान्सिस्कोला भेटणार होती आणि आम्ही सॅन फ्रान्सिस्कोला फक्त 2च दिवस होतो. ठीक आहे. तर ज्यावेळी मी हिला सॅन फ्रान्सिस्कोला भेटलो आणि मी हिला तो ड्रेस दाखवला, 2 दिवस फक्त तो ड्रेस परत करण्यात गेला कारण की मी आणलेला ड्रेस हिला आवडला नाही. भूषण मी किती सांगते तुम्हाला, ही डझंट नो माय चॉईस ऑफ क्लोथ्स और शूज. मला असं झालंय ओके ठीक आहे, अकाउंट नंबर मला माहितीये, पैसे ट्रान्सफर केले, ग्रेसी पैसे आता मी टाकले ते सांगते तुम्ही मला हा द्या आणि मी घेऊन घेते माझ्यासाठी. 2 दिवस तो ड्रेस बदल हा हा मी पाठवला परत. आणि शूज पण मी कोणाला देऊन टाकला. शूज पण घेतले होते. हा हा शूज पण घेऊन गेले. आणि मी सांगितलं त्यांनी की दॅट्स नॉट व्हॉट आय वेअर, सो डोंट माइंड. आणि आता जर समजा असा प्रसंग आलाच तर जोपर्यंत व्हिडिओ कॉल होत नाही, जोपर्यंत मी तिला दाखवत नाही पण हा आता तो ड्रेस आहे हा, किंवा हे आहे, then he तोपर्यंत brings- मी घेत नाही. आई शप्पथ. मला वाटलं दिले असतील पाडव्याला चांगले चांगले गिफ्ट. नाही. हे बघ मी ना मुद्दामून काही गोष्टी तिला आजपर्यंत आपल्या कल्चर मधल्या माहिती नाहीयेत. कुठल्या कुठल्या दिवशी गिफ्ट देतात, सांगते विशेषतः मला. ते. आता तू आणखीन एक वाढवलंयस तो बघ पाडव्याला. दिवाळीमध्ये आता मी ना जाऊन- पाडवा आता मी जाऊन, नावाचा हा. बलिप्रतिपदा पाडवा जो 22 तारखेला आहे. ओके ज्याच्यासाठी आपण हा इंटरव्ह्यू करतो. Okay. त्याच्यामध्ये ना बायको नवऱ्याला ओवाळते म्हणजे औक्षण करते Okay. आणि नवरा चांगलं गिफ्ट देतो बायकोला आता मी करते पाडव्याचं. घरी. हो, त्याच दिवशी माझं प्रमोशन आहे ग पुण्यात. स्मार्ट प्लीज. पण गिफ्ट नंतर पण देऊ शकतात. हा दिवाळी काय तुम्ही नंतर असते तुमची तुळशीच्या आरती पण लग्नापर्यंत घेणार. दिवाळी असते. हा 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 आता मी जाते आता बघते. मी विचार करत होती कुठलं कुठलं आहे, तुम्ही मला सांगा. पाडवा सांगितलं नाही मला. आहे नाही सांगितलं. नाही विचारायचं आणखीन एक काय होतं ना, आमचा वाढदिवस अॅनिव्हर्सरी आणि मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी एका असतो दिवशी ना, असतो. तर तिचं अॅनिव्हर्सरी कोणाला लक्षातच राहत नाही. सगळे हॅपी बर्थडे एक तर झारला एक तर मला आणि करतात. भूषणला गिफ्ट आणि जारला गिफ्ट, पण मला काही मिळत नाही. हा पण मला जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा देतो ना तुला. चालेल. नो बट वी मेक ट्रिप्स. तर दैट इज गुड इनफ फॉर अस. ओके आणि मैं ऐसा बोलती हूँ कि गिफ्ट नहीं देते, लेकिन खरीदते रहते हम लोग चीजें, लेकिन उसको वो गिफ्ट के तौर पर नहीं मिलता है, वो कभी भी मिल जाता है वैसे. वो हाँ, अलग मग है. ठीक है. उसको आपलं गिफ्ट कसं नहीं, आहे? उसको गिफ्ट नहीं बोलते, लेकिन पण दिवाळीतलं तू सोडू नकोस या नहीं वर्षीपासून. सोडणार, हा. नहीं सोडणार. आपलं कसं आहे, ज्या दिवशी आपल्या सिनेमाचे पैसे आले त्या दिवशी आपली दिवाळी. दिवाळी हा आज पैसे आलेत, आता बोल काय घ्यायचंय ते. आत्ता बोल काय पण काय सगळ्यात एक्सपेन्सिव्ह गिफ्ट याने तुला काय दिलंय आजवर? हा तर हिज प्रेझेन्स जर बोललास माय प्रेझेन्स तर बघच फक्त No, but this is what he tells me. माय प्रेझेन्स. Yes, I am your gift. I am your biggest gift. आणि मला एक्सपेक्टेड होतात हे ते बोलणार. आत्ता गाडीतून येताना पण ती ते- मला म्हटली, तर स्वीट ऑफ ती मला म्हटली की तू ना कानात काहीतरी ते डायमंडचे असे रिंग्स वगैरे घातले पाहिजे. म्हटलं हो. हा आणि मला पण एक घेऊन दे. म्हटलं हो.
ठीक आहे, हरकत नाही. तर तिला ते एक डायमंडची रिंग हवी पण मला असं इतकं हे काय म्हणतात ते शॉक. हा मटेरियलिस्टिक नाही मला आहे, पण ते- कधीतरी हा, एक मी- इच्छा तर खूप असते इम्पॉर्टंट आहे हा. मला गोल्ड वगैरे काही पण असं हे काही नाहीये. तू ऍक्च्युली माहितीये का, तू इतक्यात तुझ्याच गरजा कमी केल्या आहेत ना, त्याच्यामुळे तो सॉर्टेड आहे. अरे हिला काय आवडतच नाही तर आपण मैंने ही कशाला आदत घ्या? बिगाड़ी है ना, हाँ। इसलिए उनको पता है कि कुछ नहीं, मुझे कुछ चीज मांगती नहीं, मुझे जरूरत नहीं है, इसलिए वो बोलते हाँ ठीक है. पण आत्ता तुमच्या मुलाला सांभाळण्यामध्ये स्ट्रिक्ट डिपार्टमेंट कोणाकडे आहे आणि प्रेमळ डिपार्टमेंट कोणाकडे आहे? म्हणजे ते मी किती स्ट्रिक्ट होण्याचा प्रयत्न केला तरी तो माझा दोघी मला ही टेक मी फॉर रोमियो अँड जार. हा. पण मग ही strictly हिला मला फक्त घाबरतात. मी फक्त बोलते आणि इट गेट्स डन. आणि तू प्रेम उलट आहे. आधी नाही, बाबा प्रेम पण मी- आपल्याला प्रेम बाबांची आम्ही भीती करतो, असायची आम्ही ना. दोघी प्रेम करतो, पण ही जार इज अ लिटल स्केअर्ड ऑफ मी व्हेन आय स्पीक टू हिम. ही नोज आय मीन बिझनेस. आणि ऍक्च्युली असं होतं की आपली जी जनरेशन आहे ती वडिलांना घाबरणारी हो. पण जनरेशन आम्ही आहे. असं काही असं मारतो वारतो नाही का आपल्या मुलांना, पण But it's आम्ही फक्त just the authority. द वे वी स्पीक, फक्त एक काम टोन असतं आणि मी सांगते होमवर्क करून घे आणि दॅट्स इट. ही नोज ही विल स्टॉप एव्हरीथिंग. इट्स नॉट इवन शाउटिंग, इट्स जस्ट दिस टोन, वन काम टोन. दिस इज कॅरी फॉर हिम. आणि ही काम टोन तुझ्यासाठी पण इनफ आहे गप्प बसायला, जशी मुलासाठी आहे. नाही पण भूषण? ती जास्त बोलत नाही घरी. नाही सो सोनार की एक लोहार की अशी गंमत आहे आमच्या घरी. म्हणजे काय ते 100 वेळी राग आला तर मी ऐकून घेतो, पण ज्यावेळी मला एकदाच राग येतो त्यावेळी सगळे ऐकून घेतात. ओ जास्त okay. राग करत नाही भूषण. व्हेरी रेअर. Very rare. And it's very funny also when he gets angry. It's very funny. हम लोग को हंसी आती है जार को, हमको, बिकॉज वो सिचुएशन में गुस्सा होने की कोई चीज़ नहीं है. मतलब वो कब से जमा था वो पता नहीं हमको. But if he ever shouts, and mostly he shouts at like the kids only in the house because he gets frustrated. ओके. काम से आके he wants like थोड़ा सा आराम, और घर में हमारा ना शोर है. The kids are always running around, and when I say kids, I mean my pet and my boy. So उन लोग इतना आवाज करते हैं, and भूषण likes silence. He likes silence. आणि आतापर्यंत ज्या प्रकारचं काम केलंय, तुला त्याची कुठली भूमिका सगळ्यात जास्त आवडली? एक तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जे केली होती, खूप मेहनत he was घेतली phenomenal त्यांनी. in it. He was phenomenal and he worked very hard. खूप मेहनत केली आहे त्याच्यात. आणि दुसरं I enjoyed his character in Ghee Double also. हे जिओ स्टुडिओचं एक That विश्वा is- दोशींनी डिरेक्ट केलेली फिल्म होती, ती yes. सरळ So- OTT वर रिलीज झाली. Yeah, double So role that which was, भूषण केला होता ते. आणि which other movies that मनमौजी. मनमौजी also. मनमौजी खूप छान मूवी आहे. See, I've been मला खूप fortunate with the release of the films because एकतर असं झालं की लॉकडाऊनच्या आधी काम मिळायला सुरुवात झाली आणि जे सिनेमे शूटिंग करून झाले त्याच वेळी लॉकडाऊन आलं. तर मला असं वाटतं की पोस्ट छावा खऱ्या अर्थाने माझ्या करिअरला एक चालना मिळाली राईट. की वेळ पण योग्य आहे, योग्य सिनेमा पण करतोय. सो फायनली आता मला असं वाटतं आय एम इन दॅट फेज जिथे आता चांगलं काम करतोय, ते वेळीत रिलीज पण होतंय आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं पण आहे. क्या बात, खूप मस्त. सो मला सांगा, जर आज मी तुम्हाला म्हणाले या दिवाळीच्या निमित्तानं की 11 वर्षातल्या काही गोष्टींसाठी किंवा काही मुवमेंटसाठी किंवा सपोर्टसाठी एकमेकांना थँक्यू बोला, तर तुम्ही कशासाठी एकमेकांना थँक्यू म्हणाल? भूषण पहिले. कशाला त्यांना थँक्यू. माझ्या आयुष्यातले एवढे उतार चढाव फायनान्शियली असतील किंवा इमोशनली, मी एवढा आय एम नॉट अ इमोशनल पर्सन, पण तू वेळोवेळी मला समजून घेतलंस. प्रत्येक आर्थिक अडीअडचण असेल किंवा इतर गोष्टी असतील, करिअरशी रिलेटेड माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आले तो सगळा प्रवास तू बघितला आहेस. प्रत्येक प्रवासात तू अतिशय खंबीरपणे माझ्यासोबत उभी आहेस आणि आयुष्यभर राहणार आहेस हे मला माहिती आहे. पण ह्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू सो मच. आणि थँक्यू एवढं सुंदर बाळ दिलं. आय वॉज फॉर्च्युनेट की मी ज्यावेळी जार जन्माला आला त्यावेळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. सो तो त्याचं ते स्कॅन करतात ना, ते काय म्हणतात त्याला, सोनोग्राफी करताना ते पहिलं हार्टबीट फक्त दिसतं आणि मी प्रत्येक सोनोग्राफीला मी असायचो, त्यामुळे त्याची पूर्ण बॉडी कशी फॉर्म होते हे मी पूर्ण जर्नी बघितली. आणि ज्या दिवशी हिच्या पोटातून डॉक्टरांनी त्याला बाहेर काढलं त्या दिवशी मी तिथे होतो. त्या दिवशी मला कळलं की म्हणजे
एकतर फक्त देव करू शकतो, नाहीतर फक्त आई करू शकते. वाव. सो त्याच दिवशी मी हिला म्हटलो की ह्याच्यावर जेवढा तुझा अधिकार आहे तेवढा कदाचित माझा नाही आहे. खरंय. सो तरी तो ही इज व्हेरी क्लोज टू हिज डॅडी. असतंच ते थोडंसं. सो ग्रेसी, तू कशासाठी भूषणला थँक्यू म्हणशील? भूषण, ही इज माय स्ट्रेंथ. ही हैज़ ऑलवेज द वे लाइक मुझे बहुत काम रखा है, हमेशा मेरे साथ रहे हैं, और कभी भी कुछ रहेगा तो मुझे पता है इनसे मैं कहूँगी वो ठीक हो जाएगा. So to have somebody in your life like that, it's just impossible. Like not everybody gets to be so lucky to have somebody who you can rely on, who you can depend on. Whether it's, see, it does not necessarily have to be financially. People are independent by themselves. But emotionally, it's such an important thing. Like my dad, माझा dad वारले खूप early, and he knows that. It's like even when I talk about him, my eyes, get wet. So he's always been there. Bhushan has been there. So for me, it's basically that. Him just being there for me. In this walk of life, through any rough patch that we have in our life, through hurdles, to everything. So he's been there, and he's been my strength. That is, for that I will always be grateful to you. किती मस्त, खूप छान, खूप स्वीट. पण ते पाडव्याचं गिफ्ट सोडू नकोस हा ग्रेसी. सगळं पाडवाचं गिफ्ट 11 years का 11 years यावर्षी सगळे पाडवा गिफ्ट तू घेस. इतकं छान सांगितलं, पण गिफ्ट नाही सोडायचं. खूप मस्त. यू ओके? Yeah, I just get emotional when I talk about him and my dad. Sorry. किती मस्त. पण मला खूप छान वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून. मला बिलकुल माहित नव्हतं हे इतकी छान लव्ह स्टोरी आहे. थँक्यू यार गाईज, खरंच इथे आला तर इतक्या छान गप्पा मारल्या. आणि हॅपी दिवाळी. काय प्लॅन्स आहे दिवाळीचे? पिक्चर येतोच आहे, त्याचं प्रमोशन आहे, बट व्हॉट एल्स? आता तर आज रात्री दुसऱ्या सिनेमाचं शूटिंग करतोय. हो. आणि मित्रांना भेटतो आम्ही, तर ते पण आहे प्लॅन्ड फॉर द वीक. आम्ही कार्ड्स खेळतो मित्रांच्या घरी जाऊन. सो वी लव्ह डुईंग दॅट. आणि पार्टी इवन ॲट होम विथ जार अँड ऑल. वी डोंट सी बिकॉज ऑफ एअर पोल्युशन आम्ही फायरवर्क्स वगैरे करत नाही, पण एक फुलझडी घेऊन थोडासा आम्ही पूजा वगैरे करतो आणि हे सगळं, आणि डेकोरेशन वगैरे. सो इट गेट्स दिवाळी फील आहे. नवीन कपडे घालून वी गो अँड विजिट आवर फ्रेंड्स अँड फॅमिली. तर ते सगळं करतात. खूप मस्त. आणि असेच तुमचे प्लॅन्स असू देत आयुष्यभर. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही नेहमीच माझ्या संपूर्ण परिवाराला, माझ्या सिनेमांना प्रेम देत आला आहात. असंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असू देत. आणि तुम्हा सगळ्यांना तुलाही दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.